केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। वन्दे देवौमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवहनिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम्। सर्वप्रथम मी वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाजी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते। आज आपल्या अखंड शिवनाम सप्ताहाचा पहिला दिवस आहे, म्हणून आज सोन्याचा दिवस आहे। आजपासून 8 दिवस आपल्यासाठी आनंदाची पर्वणीच आहे। आज सोन्याचा दिवस असल्याचं दुसरे कारण म्हणजे आज वीरशैव धर्माचे प्रस्थापक वीरशैवांचा आचार आणि विचार सांगणारे जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा जन्मोत्सव आहे। ज्या महामानवाने जगाला समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश दिला आणि काय कवे कैलास म्हणजे परिश्रम हेच परमेश्वर प्राप्तीचं साधन आहे असा संदेशच नाही तर तसं जगून जगाला सिद्ध करून दाखवलं। 12व्या शतकात सन 1105 साली अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रत्यक्ष नंदिकेश्वरांनी कर्नाटक राज्यातील बागेवाडी या गावी लिंगी ब्राह्मण कुटुंबातील अतिशय सत्शील दाम्पत्य असणारे पिता मादरस आणि माता मादलांबिका यांच्या पोटी अवतार घेतला। उदयांचळी निघाला मार्तंड भेदुनी करंड ब्रह्मांडाचा तैसा बसवराज उदय पावला त्रैलोक्यासी झाला आनंद तो। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याचप्रमाणे बाळाच्या बाललीला पाहून पिता मादरस आणि माता मादलांबिका कधी कधी स्तंभित होत असत। बाळबसव एकदा अंगणात खेळत होता। खेळता खेळता भूक लागली म्हणून तो आईकडे गेला आणि आईला म्हणाला की आई भूक लागली, काहीतरी खायला दे। त्यावर आई उत्तर देते की बाळा बाबांची पूजा राहिली आहे, बाबांची पूजा झाली, नैवेद्य दाखवला की तुला जेवायला देते हं। बाळबसव बरंच म्हणून परत अंगणात खेळायला जातात। थोड्या वेळानंतर परत येतात तर काय बाबांची पूजा आणखी झालीच नसते। तेव्हा ते आईला म्हणतात की आई जेवायला दे ना। त्यावर आई म्हणते की थोडा वेळ हा बाळा, थोड्या वेळानंतर देते। बाळबसवाची भूक अनावर होत होती। तो पूजेच्या खोलीत डोकावून पाहत होता। बाबांची पूजा आणखीन अर्धी बाकी होती म्हणजे बराच वेळ लागणार होता। बाळ आईकडे जाते। आईला म्हणते की आई पाणी तरी दे। त्यावर आई म्हणते की बाळा अनसूट पाण्याचा स्वयंपाक केला आहे, बाबांची पूजा झाली, नैवेद्य दाखवला की तुला जेवायलाही देते आणि पाणीही देते। बाळबसव रागारागाने अंगणात जातो आणि छोटे छोटे खट्टे खाण्याला लागतो आणि पूजा होते, नैवेद्य दाखवला जातो। आई जेवणासाठी बाळाला बोलवत असते पण बाळ आपल्याच कामात दंग। शेवटी बाबाच येतात आणि म्हणतात तर काय, अरे बसवा हे काय करतोयस तू, एवढे सगळे खड्डे कशाला खणलेस? त्यावर बाळबसव उत्तर देतात की बाबा मला पाणी प्यायचं आहे ना म्हणून मी विहीर खणतोय। त्यावर बाबा उत्तर देतात की बाळा एवढे सगळे खड्डे खणण्यापेक्षा जर तू एकच खड्डा खोलवर खणला असता तर तुला पाणी भेटलं असतं की। त्यावर बाळबसव उत्तर देतात की बाबा जर एवढा वेळ तुम्ही एकाच देवाची पूजा केली असतीस तर तुम्हाला देव भेटला असता की। अशा प्रकारे महात्मा बसवेश्वरांनी अगदी लहानपणापासूनच समाज सुधारणेला सुरुवात केली। वयाच्या 8व्या वर्षी जेव्हा महात्मा बसवेश्वरांचा उपनयन संस्कार होत होता तेव्हा त्यांनी सांगितले की माझ्यापेक्षा वयाने मोठी असलेली माझी बहीण अक्का नागम्मा हिचा उपनयन संस्कार आधी करावा, मग माझा करा। त्यावर तेथील काही ज्येष्ठ मंडळींनी उत्तर दिले की स्त्री शूद्र असते म्हणून तिला उपनयन संस्कार करण्याचा अधिकार नाही। त्यावर महात्मा बसवेश्वर म्हणाले की जर स्त्री शूद्र असेल तर तिच्या पोटी जन्म घेतलेला मी कसा उच्च असेल। त्यावर आणि स्त्री पुरुषामध्ये भेद करणारा हा उपनयन संस्कार करण्यास स्पष्ट नकार दिला।
आपल्या अशा क्रांतिकारक विचारांचा त्रास आपल्या आई वडिलांना होऊ नये म्हणून वयाच्या 8व्या वर्षी महात्मा बसवेश्वरांनी ग्रहत्याग केला. त्यांच्याबरोबरच त्यांची मोठी बहीण अक्का नागम्मा सुद्धा घराबाहेर पडल्या. अक्का नागम्मा आईप्रमाणे महात्मा बसवेश्वरांसोबतच राहिल्या. अक्का नागम्मा आणि महात्मा बसवेश्वर ही दोन भावंड आपलं कुलदैवत असलेले कुडलसंगम देव येथे आले. येथे आल्यानंतर त्यांनी जातवेद मुनींकडून इष्टलिंग दीक्षा घेतली आणि तिथेच काही वर्षे राहून त्यांनी शास्त्राभ्यास केला. आता काही जण म्हणतात की इष्टलिंग हा महात्मा बसवेश्वरांचा आविष्कार आहे. वीरशैव धर्म हा महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केला आहे. पण यावर आता आपण काय बोलणार? पण मन्मस्वामी यावर असं म्हणतात की कोणी म्हणती शिवाचार नवा झाला, तो बसवेश्वरापासून उत्पन्नला. ते नेणोनी बोलती बोला अज्ञानपणे, जहीचा शिव तहीचा शिवाचार. नवा झाला म्हणती ते पामर, अनादी शिव तरी शिवाचार अनादी सिद्धचे असे. महात्मा बसवेश्वरांनी फक्त लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी आपल्या प्रत्येक वचनात जगाला समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश दिला आणि त्यांनी आपल्या प्रत्येक वचनात आपले कुलदैवत असलेले कुडलसंगम देवांचा उल्लेख आवर्जून करतात. कळबेड कोलबेड हुसिय नुडियलू बेड, मुनिय वेड अन्यरिगे असह्य पडबेड, तन्न बन्निस बेड इदिरू हळियलू बेड, इदे अंतरंग शुद्धी इदे बहिरंग शुद्धी, इदे नम्म कुडलसंगम देवर नोली सुंदर. म्हणजे चोरी करू नका, हिंसा करू नका, खोटे बोलू नका, कोणाला असह्य होईल असे वागू नका, स्वतःची स्तुती करू नका, दुसऱ्याची निंदा करू नका. हीच आमच्या कुडलसंगम देवाला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. महात्मा बसवेश्वरांचे मामा बलदेव हे बिज्जल राजाचे मंत्री होते. भेटायला आले असता त्यांची विद्वत्ता आणि लोकप्रियता पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी आपली मुलगी गंगांबिका हिचा विवाह महात्मा बसवेश्वरांसोबत मोठ्या थाटात लावून दिला. त्यानंतर महात्मा बसवेश्वर मंगळवेढा येथे राजा बिज्जलाकडे कारकून म्हणून काम करू लागले. तेथे महात्मा बसवेश्वरांची विद्वत्ता आणि समाजासाठी सतत काहीतरी करण्याची तळमळ पाहून आणि निमित्त म्हणून एक प्रसंग घडला. महात्मा बसवेश्वरांनी सिंहासनाच्या खाली लिहिलेले एक ताम्रपट वाचून राजा बिज्जलाला मोठा खजिना सापडवून दिला आणि त्यामुळे राजा बिज्जल खूप प्रभावित झाला आणि महात्मा बसवेश्वर हे राज्याचे प्रधानमंत्री झाले. समाजाला अरिष्ट रूढी परंपरा यातून मुक्त करण्याची इच्छा महात्मा बसवेश्वरांना स्वस्थ बसू देत नव्हती. बिज्जल राजाची राजधानी कल्याणला आल्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी जगातील पहिली लोकशाहीचा पुरस्कार करणारी संसद म्हणजेच अनुभव मंडप स्थापन केला. तेथे सर्व भेद बाजूला सारून प्रत्येक व्यक्तीला मुक्त प्रवेश देण्यात आला. महात्मा बसवेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात की हा कुणाचा, हा कुणाचा, हा कुणाचा असे म्हणू नका हो, हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा असेच वदा हो. कुडलसंगम देवाच्या घरचा पुत्र असती असेच वदा हो. अनुभव मंडपामध्ये प्रत्येक व्यक्ती आपापले कार्य करून समाजाबाबत, धर्माबाबत चर्चा करत असत. अल्लम प्रभूच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या या अनुभव मंडपामध्ये एकूण 770 सभासद होते. त्यापैकी 70 सभासद या महिला होत्या. यामध्ये प्रामुख्याने सोलापूरचे सिद्धरामेश्वर, मडियाळ माचय्या, आंबीर चौडय्या, महाराष्ट्राचे उरीलिंगदेव, शरण सुरैया, शरण आदय्या, अफगाणिस्तानचे मंगळूर शंकरदेव, विदर्भाचे ढोरककय्या, त्याचप्रमाणे श्रमाला सर्वश्रेष्ठ मानणारे बुरुड केतय्या यांसारख्या असंख्य शरणांची साथ महात्मा बसवेश्वरांना लाभली. विधवांचे पुनर्वसन, महिलांना सर्वाधिकार आणि वैश्यांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याकरिता त्यांची लग्ने, स्वर्ग नरक अशा भ्रामक कल्पनांना त्यांनी विरोध केला. महात्मा बसवेश्वर याबाबत आपल्या एका वचनात म्हणतात, स्वर्गलोक मृत्यूलोक असे काही नसे हो, सत्य बोलणेच असे स्वर्गलोक, असत्य बोलणेच असे मृत्यूलोक, सदाचारातच असे स्वर्ग हो, अनाचारातच दिसे खरा नरक हो. यास तुम्हीच असे प्रमाण हो, कुडलसंगम देवा यास तुम्हीच असे प्रमाण हो.
महात्मा बसवेश्वर हे फक्त बोलणारेच नव्हते तर कृती करणारे होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं त्यांचं आचरण होतं. याच दरम्यान जातीभेदाच्या भिंती तोडण्याकरिता महात्मा बसवेश्वरांनी ब्राह्मण मधुरस यांची कन्या कलावती व चांभार हरळय्या यांचा पुत्र शिलवंत यांचा विवाह अनुभव मंडपाच्या संमतीने लावण्यात आला. जातीभेद संपवण्यासाठी उचललेले हे महान क्रांतिकारक पाऊल. अशा या महान क्रांतिकारक विचारांनी सर्व समाज ढवळून निघाला. पण त्या काळातील काही सनातनी कर्मठ लोकांच्या पचनी ही गोष्ट पडली नाही आणि त्यांनी राजा बिचलाचे कान भरणे सुरू केले. या घटनेने धर्म बुडाला साठा हो फोड ब्राह्मण मधुरस व चांभार हरळय्या यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यास भाग पाडले. या घटनेने महात्मा बसवेश्वरांनी आपल्या प्रधानमंत्री पदाचा त्याग केला. या अशातच राज्यात अराजकता पसरली आणि यात राजा बिचलाची हत्या झाली. मुळातच महात्मा बसवेश्वरांना हत्या नको होती, हिंसा नको होती. त्यांना दुःख झाले. त्यांनाही कल्याण सोडावं लागलं. शरणांची अशी वाताहत पाहून बसवेश्वरांना झाले. त्यांनी बसवेश्वरांना सोड त्याला, हात लावू नको खाली. बसवेश्वरांना अति दुःख झाले. शरणांच्या कत्ली होऊ लागल्या. वचन साहित्य नष्ट केले गेले. यातच कल्याण क्रांती झाली. महात्मा बसवेश्वर कुडल संगमदेव येथे आले. अशा भयान परिस्थितीमध्ये सन 1167 साली महात्मा बसवेश्वर नागपंचमीच्या दिवशी कुडल संगमदेवाशी एकरूप झाले. त्यांच्या अशा विचारांचा प्रकाश आजही आपल्याला प्रेरणा देतो. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा सन्मान करून परिश्रमाला श्रेष्ठ मानून आपल्या देशाचं आणि आपल्या समाजाचं भविष्य घडवूया. महात्मा बसवेश्वर आणि त्यांचे कार्य, त्यांचा अनुभव मंडप यासाठी अल्लम प्रभू त्यांच्या एका वचनात म्हणतात की कल्याणपूर झाली पंथी, कल्याणपूर झाली पंथी, कल्याणपूर झाली पंथी, त्यात असे तेल रूपी भक्ती, आचारांची बनविल वाती, तिला स्पर्शली बसव ज्योती, अनुभव प्रकाश तिचा पातला, त्यात शरणांचा मेळा भरला, ते स्थल झाले भक्ती, झाला हो देश परम पावन, झाला हो देश परम पावन, या गुहेश्वर लिंगाची मजान, झाले हो लिंगी मज बसवर्षण, झाले हो लिंग मज बसवर्षण. अशा महान महात्मा बसवेश्वरांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून सर्व शिवभक्तांना जयंतीच्या बसवमय शुभेच्छा. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय. वसुंधरा रत्न राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय.